आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोल्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली असून पडद्यामागे सुरू असलेल्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वंचित बहुजन आघाडी काँग्रेस युतीच्या चर्चांवर आज अखेर शिक्कामोर्तब झालं, तेही नाकारायचं। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीनं थेट आपली भूमिका जाहीर करत अकोल्याच्या राजकीय गणितात मोठा ट्विस्ट दिला आहे। चर्चांवर चर्चा आणि अंदाजांवर अंदाज सुरू असतानाच वंचितनं केवळ शब्दात नव्हे तर थेट कृतीतून आपली दिशा स्पष्ट केली आहे। पहिली उमेदवार यादी जाहीर करत वंचितनं निवडणुकीचा नारळ फोडला आणि अकोल्यातील राजकीय गणित एका झटक्यात बदलून टाकलं। राज्यात युतीच्या चर्चांना उधाण आले असतानाच अकोल्यातून आज एक निर्णायक आणि धक्कादायक घोषणा समोर आली आहे। भाजप वगळता इतर पक्षांसोबत युतीसाठी वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट करण्यात आली होती। मात्र कोणत्याही पक्षाला डेडलाईन देणार नसल्याचंही वंचितनं ठामपणे सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं मोठा राजकीय निर्णय जाहीर करत स्पष्ट केलाय की आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत कोणतीही युती होणार नाही। काँग्रेसकडून कोणताही ठोस व ठराविक प्रस्ताव न आल्यानं हा निर्णय घेतल्याचं वंचितनं स्पष्ट केलंय। त्यामुळे अकोल्यातील वंचित काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे। तसेच भाजप काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांसोबत युतीचे दरवाजे खुले असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केलंय। यामुळे अकोल्यातील राजकीय समीकरण अजूनही पूर्णपणे खुले असून नवी समीकरण कधीही आकार घेऊ शकतात। दरम्यान केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी वंचितनं थेट कृतीतून आपली ताकद दाखवली आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत रणशिंग फुंकलंय। विशेष म्हणजे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या प्रभागात प्रथमच वंचितनं उमेदवार जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उमेदवारी जाहीर करून वंचितनं निवडणुकीचा नारळ फोडत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार स्पष्ट केलाय। आता अकोल्यात ही लढाई केवळ पक्षांमध्ये मर्यादित न राहता थेट राजकीय प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची ठरणार हे मात्र निश्चित। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।